श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज इथं मी झटपट होणारा आणि मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे. तर हा संडे स्पेशल नाश्ता आहे. तर इथं मी मिरच्या, लसूण, जिरं आणि 2 चम्मच गव्हाचं पीठ, तसंच 1 चम्मच बेसनचं पीठ आणि 3 ते 4 चम्मच दही टाकून घेतलेलं आहे, जिरं टाकून घेतलेलं आहे. तर इथं मी डोसे बनवते, रव्याचे डोसे. तर मस्त अशी धुवून घेतलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर पुदिना पण मी इथं टाकून घेतलेला आहे. तर याच्यात अजून मी तुम्हाला काही आवडत असेल तर टाकू शकता. तर इथं मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि 2 वाटी रवा इथं मी घेतलेला आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो आणि पटकन पण होतो. तर आपण याला 15-20 मिनटं झाकून ठेवलं तर अजून छान फुगून येतो रवा. पण इथं मला पटकन मुलांना करून द्यायचं होतं, त्याच्यासाठी मग मी लगेचच करायला घेतलेलं आहे. तर इथं मी वाटण टाकून दिलेलं आहे रव्यामध्ये आणि थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला इथं बॅटर पातळसर करून घ्यायचं आहे. तर गुठळ्या वगैरे काही पडत नाही, कारण की आपण पीठ जे आहे गव्हाचं आणि बेसनचं ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे, त्याच्यासाठी मग इथं आणि पटकन होऊन जातं. तर इथं थोडं-थोडं पाणी घालून मी छान असं बॅटर तयार करून घेते. तर त्याच्यातच इथं मी चवीनुसार मीठ आणि थोडं सोडा पण टाकून घेतलेला आहे. तर सोडा नाही पण टाकला तरी चालतो, पण मी इथं थोडा घातलेला आहे. तरी याला असं छान मिक्स करून घ्यायचं. तर खूप छान होतात आणि मी चटणी वगैरे इथं काही बनवलेली नाही, कारण की मी इथं हिरवी मिरची टाकलेली आहे बॅटरमध्ये त्याच्यासाठी. तर इथं असं छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि एका साईडला मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर तेल टाकून दिलेलं आहे. तर लगेचच इथं आपण मी डोसे करायला घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि डोसे करण्याच्या वेळेस ते गॅस कमी ठेवायचा, जेणेकरून आपले डोसे चिटकत नाही खाली आणि लगेचच जळत नाही. आणि आपण जेव्हा बॅटर तव्यावर टाकतो तेव्हा चमच्याला लागत नाही. तर हे बघू शकता तुम्ही, खाली अजिबात लागलेलं नाही आहे आणि डोसा पण किती छान आलेला आहे. तर इथं मी आता परतून घेतले आणि दुसऱ्या साईडने बी थोडा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान असा डोसा तयार झालेला आहे. तर मी असे सगळे डोसे करून घेते. तर त्याच्यानंतर मी आता दुसरा डोसा करून घेतलेला आहे. तर मुलांना भूक लागलेली होती, त्याच्यासाठी मी इथं पटपट करून घेते. तर सुट्टीच्या दिवशी मी असं काहीतरी नाश्ता करत असते. रोज नाही राहत, पण सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी करते. कारण की सुट्टीच्या दिवशी सगळे कामं लेट चालतात आणि मुलांना भूक पण लागून जाते. त्याच्यासाठी मग मी फक्त सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी नाश्ता करत असते. तर याच्यावर मी तूप पण टाकते. पण आज मी तेल टाकूनच केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान असा डोसा तयार झालेला आहे आपला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. तर बघा, सॉस आणि डोसे असं मुलांना मी दिलेलं आहे नाश्ता.